मान्सूनच्या उशिरा आगमनाचा फटका नाशिकच्या चांदवड तालुक्यातल्या मका उत्पादक शेतकऱ्यांना बसलाय। नुकत्याच झालेल्या पावसावर शेतकऱ्यांनी मक्याची पेरणी पूर्ण केली असली तरी आता पुढील पावसाकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। येत्या काही दिवसात समाधानकारक पाऊस झाला नाही तर नव्यानं उगवलेल्या मका पिकासमोर मोठं संकट उभं राहू शकतं। आता ही जी चालू आहे ही मकाची पेरणी चालू आहे आणि हा पाऊस खूप उशिरा झालेला आहे। 1 महिना उशिरा झाला आहे. त्याच्यामुळे ही पेरणी सुद्धा आता 1 महिना उशिरा होते। जर असा पाऊस जर झाला तर याचं काहीतरी होईल किंवा जर याच्यावरती जर उघडला तर हे पीक सुद्धा धोक्यात येण्याची शक्यता आहे। पिण्याचा पाण्याचा अजून तरी काही प्रश्न पूर्णपणे मिटलेला नाही। जर पाऊस याच्यावरती झाला पुढे तर निश्चितच मिटू शकतो। नाही, आता सध्या परिस्थिती अशी ही का जे आता दिसतंय त्याप्रमाणे आत्ताची पेरणी चालू आहे. पुढे जर पाऊस जर झाला तर ही पेरणी सक्सेस होईल, नाहीतर ही पेरणी सुद्धा वाया जाण्याची शक्यता आहे.